नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे आनंदाची बातमी. तर जवळजवळ 54,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे पीक विमा जे आहे जमा होणार आहे. तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू का. तर धाराशिव जिल्ह्यामधील जे आहे 2022 खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 54,727 शेतकऱ्यांना 2 वर्षाची प्रतीक्षा करावी लागलेली आहे. तर गुरुवारपासून ही रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. म्हणजे मोहा, पाडोळी, सावरगाव, अनाळा, सलगरा आणि सोनेरी या 6 मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्या माहितीनुसार आगामी 2 दिवसात 50 लाख रुपये जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. तर शेतकऱ्यांनी जे आहे पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे ई-KYC पूर्ण नाही त्यांना त्वरित पूर्ण करावे असे आवाहन जे आहे कृषी विभागाने केले आहे. आणि तसेच लांब प्रतीक्षेनंतर पीक विम्याची रक्कम जी आहे शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. तर या रकमेमुळे नुकसानीची भरपाई होण्यास जे आहे मदत होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे शेतकऱ्यांना येत्या गुरुवारी जे आहे या नुकसान भरपाईचे जे आहे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे.